नमस्कार मैत्रिणींनो, घरची सोपी रेसिपीत आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज आपण चीज मसाला डोसा बनवणार आहोत। हा मसाला डोसा एकदा खाल्ल्यानंतर तुम्ही पुन्हा पुन्हा असाच प्रकारे चीज मसाला डोसा बनवणार याची मला गॅरंटी आहे। त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत बघा, कारण एकदम टेस्टी आणि बनवायला देखील अगदी सोपी आहे। सर्वात आधी या ठिकाणी बघा, साधारणतः मी 4 वाटी तांदूळ या ठिकाणी घेतलेला आहे। आपल्याला वाटी आहे ती कॉन्स्टंट ठेवायची आहे। जे काही आपण माप घेणार आहोत त्या एकाच वाटीने घेणार आहोत। 4 वाटी तांदळानंतर आपण दुसऱ्या भांड्यामध्ये 1 वाटी उडीद डाळ भिजू घालणार आहोत। यामध्ये उडीद डाळमध्ये आपण 1 चमचा मेथी घालणार आहोत आणि याला आपण भिजू घालणार आहोत साधारणतः 7 ते 8 तासासाठी। आता बघा, आपले तांदूळ आणि डाळ आपले छान भिजलेले आहेत। आता आपण यांना मिक्सरच्या भांड्यात घालून छान दळून घ्यायचं आहे। यामध्ये आपण पाणी वापरणार नाही आहोत। जे आपण ज्याच्यात डाळ भिजू घातली आहे आपण तेच पाणी घालून याला दळून घ्यायचं आहे। आणि जर आपल्याला एक्स्ट्रा पाणी लागलं तर आपण वरतून पाणी घालू शकतो, पण आपल्याला डाळीतलं पाणी याला दळण्यासाठी वापरायचं आहे। हे बघा, अगदी स्मूथ आपल्याला हे बॅटर आहे ते दळून घ्यायचं आहे। आणि या ठिकाणी बघा, आपलं बॅटर छान दळून झालेलं आहे। आता ह्या बॅटरला मी फर्मेंट व्हायला ठेवलेलं होतं। आपलं बॅटर छान फर्मेंट झालेलं आहे, साधारणतः 4 ते 5 तास। आणि कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता बॅटरची। यामध्ये मी 1 चमचा ठेचा टाकत आहे, चवीनुसार मीठ घालत आहे, उभं चिरलेले गाजर, शिमला मिरची, कांदा अगदी बारीक चिरून, टमाटो सुद्धा अगदी बारीक चिरून घालायचं आहे। या ठिकाणी मी गाजर उभं चिरून नाही तर किसून घेतलेलं आहे। आणि आता याला सर्वांना अगदी छान आपण मिक्स करून तव्यावरती अशा प्रकारे लावायचं आहे। मैत्रिणींनो, आपल्याला हा जो डोसा आहे हा थोडा जाड बनवायचा आहे। आणि बघा, अगदी छान आपला डोसा जाळीदार बनत आहे। यावरती मस्त आपण अर्धा तयार झाल्यानंतर आपण डोस्यावरती चीज खिसून घालणार आहोत। आणि चीज छान तयार झालं की आपण याला फोल्ड करून घेणार आहोत। आणि अशा प्रकारे आपण चीज मसाला डोसा तयार करणार आहोत। मी तुम्हाला पुन्हा एकदा लावून दाखवते की आपल्याला कसा लावायचा आहे तव्यावरती। या ठिकाणी आपण डोस्याचं बॅटर टाकलेलं आहे। बघा, हळूहळू डोस्याला जाळी यायला सुरुवात झालेली आहे। आता डोसा जसा तयार होत येईल तसं आपल्याला त्यावरती चीज खिसून घ्यायचं आहे। चीज खिसल्यानंतर यावरती ऑरिगॅनो जर घालायचं असेल तर तुम्ही घालू शकतात। थोडं चिली फ्लेक्स घालायचं, जेणेकरून आपल्या मसाला डोस्याची टेस्ट आणखीनच छान लागते। आणि आता आपण याला तयार होऊ देणार आहोत। चीज गरम असतानाच आपण मस्त डोस्याला फोल्ड करायचं आहे आणि प्लेटमध्ये सर्व करायचं आहे। तर मैत्रिणींनो, ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून नवीन येणाऱ्या व्हिडिओजच्या नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत पोहोचतील। आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा। धन्यवाद।